जे आज एका उद्योग क्षेत्रामध्ये या ठिकाणी पदार्पण करत आहे, सर्वप्रथम मी त्यांची डाव्यावरून आपण सगळ्यांनी कौतुक करायला या ठिकाणी जोपर्यंत आपण उद्योगामध्ये येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपली प्रगती होणार नाही, हे वास्तव आपल्या सगळ्यांना कळायला पाहिजे। आणि आज आपला समाज आणि जे काही लोक, जे काही समुदाय खऱ्या अर्थानं उद्योगामध्ये येते तेच खऱ्या अर्थानं प्रगती करत आहे। तर आपल्याला माहिती आहे आता की फार नोकऱ्याच्या मागे लागून चालणार नाही। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फार सरकारी नोकऱ्या मिळतील याची शाश्वती नाहीये। त्यामुळं उद्योग एक असं क्षेत्र आहे की त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमची क्वालिटी दाखवल्याच्या नंतर तुम्हाला वाटेल तेवढी प्रगती करता येऊ शकते। हे आपल्यापैकी अनेक जणांनी आज सिद्ध केलेले आहे। त्यामुळे या ठिकाणी सर्व दंगे परिवारातल्या या सर्व मेंबरला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपली अशीच प्रगती सतत होत राहावं अशा सदिच्छा करून थांबतो। धन्यवाद। आपले सर्व मान्यवर आमच्या समोरील आमच्यापेक्षा ज्येष्ठ असलेले मान्यवर आणि आपले राहुल दर्के आणि त्यांचे बंधू म्हणजे किशोरजी दर्के यांनी या कुटुंबाला एक चांगली दिशा दिलेली आहे। मला असं वाटतं की या दर्के परिवाराचं आपण मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी व्यवसायाकडे वळण्याचा एक आदर्श समाजाच्या समोर घालून दिलेला आहे। आता या ठिकाणी आपण श्री जगदने यांचा हा हॉल आहे, जे ते एक व्यवसायामध्ये आहे। गणेशजी तुपे त्यांनी एक पतसंस्था काढली, ते व्यवसायात आहे। हे चित्र फार चांगलं आहे। आपण असं म्हणतो की आपल्या समाजाची लोकसंख्या जवळपास 40 लाख आहे। 40 लाखांमध्ये 10% तरी कर्मचारी आहेत का? 4-5 कर्मचारी आहेत का? नाही। 1% कर्मचारी आहेत का? तर तेही दिसत नाही। 40,000 सुद्धा सैन्य सामान्य सैनिक दिसत नाही। मग नोकऱ्याच्या भानगडीत पडणे या विषयाकडे माणसाने शिक्षण हे शहाणं होण्यासाठी घ्यायचं असतं, नोकरी लागण्यासाठी नाही। आपल्या किशोरजींनी, राहुलजींनी, त्यांच्या बांधवांनी समाजाच्या समोर हा एक चांगला आदर्श ठेवलेला आहे की आपण चांगलं शिक्षण घेऊ आणि चांगला व्यवसाय करू। आणि हा व्यवसाय सुद्धा इतका भरभराटीला यावा की दर्के परिवाराकडे पाहून समाजातल्या इतर तरुणांना उद्योग करण्याची ऊर्जा मिळावी। यासाठी मी या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण या व्यवसायाच्या वृद्धीसाठी, हा व्यवसाय मोठा करण्यासाठी बँकेचे कर्ज घेऊन मोठं व्हावं। फक्त कर्ज महामंडळाच्या कर्जाच्या भानगडीत न पडता बँकेचं कर्ज घ्या, बँकेचं कर्जाची परतफेड करावी लागते आणि जो कर्जाची परतफेड करतो तो 100% चांगला व्यवसाय करतो। माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की फक्त या कार्यक्रमाला येऊन न थांबता हा कार्यक्रम चांगला झाला आणि दर्के परिवाराने एक नवीन आदर्श समाजाला दिला की समाजात कळू द्या, आपल्या मित्रमंडळींनी कळू द्या आणि उद्योगाकडे वळा। आता जो उद्योग करेल त्याचंच भवितव्य चांगलं आहे। हे नवयुग आहे, आपण स्वतःला बदलूया आणि दर्के परिवाराला सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देऊया। मी लौजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने, लौजी साळवे विकास परिषदेच्या वतीने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। या महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या सर्वांच्या सेवेत आपल्या सर्व कार्यक्रमाचे बॅनर बनवण्यासाठी सज्ज झालेल्या आपल्या तिरुपती प्रेमच्या या उद्घाटन सभा에 उपस्थित आदरणीय अंबादासजी सगड सर, आदरणीय मालुसकर सर, आदरणीय संजयजी गायकवाड सर, आदरणीय उत्तम दादा कांबळे, आदरणीय संजय सांबाळकर सर आणि ज्यांनी याची ही सुरुवात केली असे किशोरजी दर्के, या ठिकाणी असलेले अमोल दर्के, राहुल दर्के, उमेश दर्के, खऱ्या अर्थानं मी त्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करेन की आज या वाढत्या स्पर्धेच्या युगामध्ये अशा पद्धतीचा हा व्यवसाय जो की 12 महिने ज्या व्यवसायाला खूप मागणी आहे आणि आपण पाहतो की शहरभर जिकडे तिकडे आताच आपण या सभागृहात जर पाहिलं तर बॅनर लावलेले आपल्याला दिसतात। कार्यक्रम दुपारचा आहे परंतु बॅनर लावलेले आहेत।
असा कुठलाही कार्यक्रम नाहीये की ज्याला बॅनर लागत नाही. आणि खऱ्या अर्थानं दणके परिवाराने याच्यामध्ये ही छान अशी वाटचाल सुरू केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी अभिनंदन आणि आभार मानतो. तसेच माझी एक विनंती आहे की पहिलं गाणं माझं या दणके तिरुपती प्रिंट्स मध्ये छापावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि पहिला ग्राहक म्हणून माझ्याकडचे पण मात्र फुकट कोणाला देऊ नका, उधारीवर कोणाला देऊ नका. काय पैसे असतील ते सांगा. आम्ही राजकारणामध्ये काम करतो, राजकारणाला अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून तुमचं आमचं नातं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. रात्री जरी आम्ही फोन केला तर रात्री आम्हाला बॅनर छापून द्या एवढीच विनंती मी दणके परिवारांना करतो. शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिरुपती प्रिंटर्स या व्यवसायाचं आता जे उद्घाटन होतं या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय खोतकर सर, संजयजी गायकवाड, आपले राजूजी आहेरे, उत्तमराव कांबळे, प्राध्यापक संजयजी, आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये दणके परिवार पदार्पण करत आहे. खरं म्हणजे त्यांचं या अगोदरच व्यवसायाच्या क्षेत्रात पदार्पण झालेलं आहे. त्यांनी वेगवेगळ्या व्यवसायामध्ये काम सुरू केलेलं आहे. पण आता हे आता प्रिंटर्स, बॅनर, पत्रिका वगैरे हे छापतील, वेगवेगळ्याचे पत्रक वगैरे या व्यवसायात येणं हा आनंदाचा विषय असला तरी आपण सगळ्यांनी आता एक विचार केला पाहिजे की आपण ज्याही व्यवसायात जाऊ त्या व्यवसायाचं तंत्र जे आहे, नवतंत्र. काही समाज कसा आहे की पुढच्या 50 वर्षाचा विचार करतात. 50 वर्षानंतर या व्यवसायाचं स्वरूप कसं असेल, त्याला काय काय गरजा, कोणत्या उत्पन्न, समाजाच्या गरजा कुठल्या उत्पन्न होणार आहे, त्या गरजा लक्षात घेऊन एक आपण असा आलेख तयार केला पाहिजे, त्याचा आराखडा तयार केला पाहिजे. आणि त्या गरजा भविष्यामध्ये ज्या ज्या समाजाच्या गरजा निर्माण होतील आपल्या व्यवसायाच्या अनुषंगाने. आता हे बॅनर असंच राहील का? असं करणारच नाही. ते काहीतरी वेगळं स्वरूप, त्याला वेगळं स्वरूप येईल, त्याची रचना बदलेल. ह्या सगळ्यांचे अंदाज घेतले पाहिजे आणि अंदाज घेऊन त्या क्षेत्रामध्ये आपण प्रगती केली पाहिजे, निष्ठेनं करावी. आता अलीकडे आपण बघतो की शिक्षण हा सर्वोत्तम पहिली गरज आहे समाज. त्याच्यानंतर समाजाची दुसरी गरज आहे की त्याचा पोटा पाण्याचा व्यवसाय, म्हणजे पोटपाणी भागवण्यासाठीची गरज आहे. आणि मग त्याच्यासाठी आपण असा व्यवसाय निवडतो. आणि त्याच्यानंतरची तिसरी गरज आहे की ह्या दोन्ही गरजा आपण जेव्हा पूर्ण करत असतो तर त्याच्याबरोबर समाज म्हणून आणि समाज संघटन ही तिसरी गरज आहे. आणि म्हणून या दोन गरजांच्या माध्यमातून अलीकडे आपण बघतो की तुम्ही जवळ पैसा असल्याशिवाय काय नाही, राजकारण, निष्ठा ह्या काही नाही. त्या सगळ्या आता सोडून द्यायच्या. पैसे कमवा, शिका, उत्तम शिका, एवढं शिका आपण म्हणजे मिनिटलाच असेल. नुसतं पत्रावाळा मिळवून त्याचा काही उपयोग नाही. डिग्री मिळवली, कागद घेतला, विचार आहे त्याला काय विचार. तुमचं स्वतःच काही स्वतःच ज्ञान संपदा उच्च करावं. एवढं असं शिका, जे शिकत असतात एवढं शिका की मिनिट त्या क्षेत्रामध्ये मिनिट असतं पाहिजे. त्यानंतर असा व्यवसाय करा की त्या क्षेत्रात ते मिनिट असतं. म्हणजे टाटा, बिर्ला हे सगळे मोठमोठे उद्योजक आहेत. कसं आहे त्यांनी त्या व्यवसायामध्ये तो व्यवसाय जाणून घेतला, समजून घेतला आणि लहान लहान गोष्टीपासून सुरू करत त्याचा भव्य स्वरूप दिला. जगाच्या पाठीवर म्हणजे जागतिक पातळीवर ही माणसं मोठी झाली. म्हणजे समाजाची गरज आपण समजून घेता आपण समाजाची गरज झालं पाहिजे असा व्यवसाय करा. म्हणजे त्या क्षेत्रात उतरल्या त्या क्षेत्रामध्ये तुमची गरज निर्माण झाली पाहिजे. जे समाजाच्या गरजेवर तुम्ही उभे राहिला
तिथं आता तुमची जर निर्माण झाली पाहिजे इथपर्यंत सगळ्या व्यवसायाला निष्ठेनं करा, ताकदीनं करा आणि चांगली आर्थिक परिस्थितीनं मजबूत व्हा. मी मजबूत झाले मग तुम्हाला सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ओळखल्या जाईल आणि मग दखलपात्र होण्या समाज दखलपात्र होण्यासाठी शिक्षण जसं आहे तसंच हा व्यवसाय आपला गरजेचा झाला आहे आणि दखलपात्र समाज होण्यासाठी आपण उन्हाळ्यामधलं बाळगा चांगला व्यवसाय करा आणि या व्यवसायामुळे आपली सगळं जे दणके परिवार आहे कुटुंब आहे त्या कुटुंबाला चांगला यश मिळावं. मराठी आपली सगळे मला तर म्हणले की सगळं एकाच्या कधी असला व्यवसाय सगळे म्हणजे किशोर दणके बदल किशोर दणके आपलं सगळं नीट करत राहतात सगळे तर मला असं वाटतं तिसरी गरज जी आहे ऋणानुबंधाची बांधिलकीची ही इथं आपल्याला प्रकाशात दिसते आणि ही गरज अगोदर भागत असेल तर मला असं वाटतं या व्यवसायाला अतिशय भव्यदिव्य आहे, उज्ज्वल भव्यदिव्य आहे आणि याच्यामध्ये ते नक्की यशस्वी होतील. निष्ठेनं करा, चांगलं करा, चांगलं तंत्रज्ञान मिळवा, त्याच्यातले सगळे वार्ता समजून घ्या आणि आपल्या या आपण जो व्यवसाय सुरू केला त्याच्यामध्ये जी भरभराट व्हावी आणि चांगलं यश मिळावं अशा शुभेच्छा देतो. आणि या प्रिंटरचं तिरुपती प्रिंटरचं उद्घाटन झालं असं मी त्या महाशिवरात्री निमित्त सर्व भक्तांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आज या शुभ प्रसंगी आज व्यासपीठावर आदरणीय संजयजी गायकवाड साहेब, बी.डी. खोडकर सर, आदरणीय प्राध्यापक अंबादासजी सगड सर, आपले लौशक्ती सेनेचे आदरणीय उत्तमजी कांबळे साहेब, माजी नगरसेवक आणि भावी पण होणार होते परंतु थोडक्यामध्ये त्यांचा पराभव झाला असो. त्यानंतर व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि या ठिकाणी आज या तिरुपती प्रिंट्स या शोरूमचे उद्घाटनानिमित्त या ठिकाणी सर्व या उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी जमलेले माझे माता भगिनी आणि मान्यवर, या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही परंतु या ठिकाणी अमोल दणके, राहुल दणके आणि उमेश दणके हे खूप म्हणजे एक अशा स्थितीमधून या बाबरा गावी, एका छोट्याशा बाबरा गावी त्यांचा जन्म झाला आणि ते माझे भाचे आहे परंतु माझ्या भाच्यावर माझा एवढा असा एक हे राहील की त्यांनी एवढ्या कमी शून्य प्रवाहातून या ठिकाणी औरंगाबाद सारख्या ठिकाणी, छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी या उद्योगाची भर औरंगाबाद शहरामध्ये, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये केली आहे. मी नक्कीच त्यांना या त्यांच्या तिरुपती प्रिंट्सला भरभरून माझ्या मार्फत शुभेच्छा देतो. या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो अशी आज महाशिवरात्री निमित्त त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. दणके परिवार आणि आमच्या कुटुंबाचा 45 वर्षापूर्वीचा स्नेह आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की आम्ही तर नंतर जोडल्या गेलेल्या आहोत विचारपीठावरची काही मंडळी. नामदेव आणि आता जी मुली भासते ती मीनाची, म्हणजे या तिघांची आई. दोघांनी पण प्रचंड कष्ट केलेले आहेत. मीना अंगणवाडीमध्ये काम करायची, नामदेवही काम करायचं त्यावेळेला जे मिळेल ते. पण एक चळवळ आम्ही सुरू केली त्यावेळेला 1978ला की गायरान जमीन ज्यांनी काढली असेल त्यांना त्यांच्या हक्काचा नवरा बायकोच्या नावचा सातबारा मिळाला पाहिजे. आणि 1990 मध्ये आपण तो सातबारा पाहिला, बाबऱ्यामध्ये वाटला आणि सगळ्यांना, म्हणजे आपल्याकडे साधारणतः असं असतं की सगळीकडे पुरुषच असतात,
इथे पण सगळे भाऊ बसले, सर आहेत माझे याच्यात. पण आमची एक गोष्ट अशी होती की बाईला आपण कधी मालक बनवणार आहोत की नाही, का मालक तुम्हीच आमचे आणि आम्ही मालकीणी, घरात स्वयंपाक पाणी करणाऱ्या. आणि म्हणून आम्ही तो प्रश्न घेतला आणि 7 बाऱ्याला नवरा बायको दोघांचं नाव असलं पाहिजे, दोघांची मालकी असली पाहिजे. ती लढाई आम्ही जिंकलो आणि बाबऱ्यामध्ये 44 कुटुंबांना आम्ही ती जमीन दिलेली आहे. दोघांनी प्रचंड मेहनत करून 3ही मुलांना शिकवले आणि म्हणून शेती आहे, शिक्षण आहे आणि जोडधंदा आहे. ह्या तिघांची सांगड घालण्याचं एक छान काम नामदेव आणि त्याच्या 3 मुलांनी केलेलं आहे. प्रथमेश समोर बसलेला आहे. मी आल्यापासून खरं तर माझी त्याची ओळख नाही अजिबात. मी त्याला पहिल्यांदा बघितलंय, पण तो आल्यापासून मंगलताई त्याला कोणीतरी सांगितले यांचं नाव मंगलताई. आणि मग प्रत्येकाला त्याच्या आईला म्हणतो चल पुढे मंगलताई आल्या, मनीषाला सांगितलं चल पुढे मंगलताई आलेले आहे. तर ही जी नाळ आहे ना ती 45 वर्षापूर्वीची आहे, ती आता जोडलेली नाही. आणि म्हणून या दणके परिवाराला खूप मनापासून मी शांताराम बंदेरे आणि आमची लेक धरती सध्या ती अमेरिकेमध्ये सँडलिस्ट म्हणून काम करते. तर तिच्या वतीने मी तिला कालच सांगितलं नामदेव काकाच्या मुलांनी प्रिंटिंग प्रेस काढली, तिकडे मी जाणार आहे. तर ती म्हणाली माझ्याही वतीने शुभेच्छा दे, कारण लहानपणापासून आम्ही सगळे तिला यांच्या घरी घेऊन गेलेलो आहोत. तर असा एक स्नेह आमचा आहे की अमेरिकेत असली मोठी सायंटिस्ट असली म्हणून नामदेवला नाहीच सगळे. तर हा एक भाव असतो सगळ्यामध्ये आणि तो भाव हे 3ही मुलं सांभाळतील. प्रथमेशलाही त्याच वाटचालीवर घेऊन जातील. मनीषा आणि तिघांच्याही घरच्या आमच्या सुना त्याच वाटचालीने चालतील अशी एक सदिच्छा देते. आणि पुन्हा एकदा सगळ्या बाबरेकरांना इथे जेवढे आले असतील त्यांना विनंती करते की ह्या कुटुंबाच्या पाठी सक्षमपणे उभे राहा, ते तुमच्या पाठी उभे राहतील. आणि असं करत करत आपण सगळेजण दणके रुपे आणि बाकीची सगळी मंडळी प्रगतीपथावर जाऊ शकतो एवढंच बोलते. आणि फुले शाहू आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत या निमित्ताने आपण यशस्वी कराल अशी एक अपेक्षा करते. थांबते. सगळ्यांना जय भीम. सर्वप्रथम दणके परिवारांना शुभेच्छा देतो. ज्यांच्या विचारामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो ते महात्मा ज्योतिबा फुले, कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शाहू महाराज आणि त्यांच्या कार्यामुळे विचारामुळे आपण गावाच्या बाहेर असणारी मंडळी आज आपण इथपर्यंत पोहोचलो. ते पाहण्याचं भाग्य मला लाभलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आज छत्रपती संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद, त्या औरंगाबाद मध्ये माझी जन्मग्रहण झाली आणि तेही मिलिंद परिसरात झाली. त्या मिलिंद परिसराची साक्ष, त्या मिलिंद परिसराचा सर्व लढा, त्या लढ्यामध्ये ही मंगल घडलेले हे मी पाहिले. आणि त्या परिसरात ज्यांनी तिथं वास्तव्य केलं त्यांना निश्चितच अशा प्रकारची लढ्याची प्रेरणा ही मिळालेली आहे, ही स्फूर्त आहे. त्यापैकी मी सुद्धा एक आहे. अनेक संघटना या औरंगाबाद शहरामध्ये आल्या आणि संपल्या. आता तुमच्या पिढीमध्ये एक नवीन अशा प्रकारची जी काही पूर्वी सध्या निर्माण झाली की आपण आता नवीन व्यवसाय निर्माण केला पाहिजे. पण हे सहजासहजी घडलेलं ना. तुमचा व्यवसाय काय होता, आपला व्यवसाय काय होता आणि आपण आता कुठपर्यंत आलो आणि हे कोणत्या संघर्षातून आपण आलो याचा लेखाजोखा सुद्धा आपण झाला पाहिजे. जे सहजासहजी घडलेलं नाही.
बाबासाहेबांनी मिलिंद कार्य स्थापन केल्यानंतर या ठिकाणी जो नवीन समाज उदयाला आला त्यांनी सगळीकडे अशा प्रकारचे नवीन असे उद्योग स्वीकारले, परंतु त्यामध्ये सुद्धा आपला समाज स्पष्ट अशा प्रकारचा उल्लेख करतो की आपल्या समाजाने लवकरात लवकर शिक्षणाकडे म्हणजे आपण वळलो नाही, आपण उशिरा शिक्षणाच्या त्या लाटेमध्ये आलो आणि आता आपण हे अशा प्रकारचे शिक्षण घेऊन आज आपण आता मंडळांनी सांगितले की 45 वर्ष त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचा संबंध आहे, तो सुद्धा कोणत्याही विचारामधून आला तर तोही बाबासाहेबांच्याच विचारामधून आलेला आहे. जो सामाजिक चळवळीचा जो लढा आहे तो त्यांच्यापासून तो सहजासहजी घडलेला नाही आणि म्हणून आपण एक लक्षामध्ये घेतला पाहिजे की आता हा जो काही म्हणजे तिरुपती प्रिंटर अशा प्रकारचा हा व्यवसाय जो या अमोलनं सुरू केलेला आहे का, आता नामदेवांचा उल्लेख केलेलाच आहे. खरं हे जे आमच्यातल्या नामदेवच आहे हे तुम्ही लक्षामध्ये घेतलं पाहिजे, कारण त्यांनी तुमच्या संपर्कात आल्यामुळे अशा प्रकारे आपल्या मुलांना शिक्षण दिलं आणि इथपर्यंत पोहोचवलं. आता आपली पिढी सुद्धा अशा प्रकारे प्रयत्न करत आहे नाही असं नाही, पण तरी सुद्धा आपली गती फार कमी आहे, फार गती कमी आहे. किती व्यवसाय आहेत आपले, अहो तुमच्या झाडूचा व्यवसाय सुद्धा लोकांनी घेतलेला आहे, घेतला की नाही? तुमचा मात्र तेच चालू आहे. खेड्यापाड्यामधून अजून तेच चित्र आहे, मंगला काय तेवढं बदललेलं नाही. ज्यावेळेला तू त्या ट्रेलरला जात होती ना तर आम्हाला माहित असं. आणि म्हणून असं मी अशा प्रकारे आपल्याला विनंती करतो की आपण आता सुधारत आहोत, आपण नवीन व्यवसाय करत आहोत, पण आपण समाजाकडे म्हणजे कोणते तरुण खेड्याकडे सुद्धा आपण लक्ष अजूनही दिलं पाहिजे, कारण ती फार मोठी उणीव आहे. आजही समाज ज्या दृष्टीने तुमच्याकडे बघतो ते पूर्वीचा दृष्टिकोन त्यांचा आहे. त्यांना काही एवढं असं वाटतं की काना आनंद त्यांना तुम्ही असं म्हणजे दुकान काढलं तर भारताना आनंद होतो असातला भाग नाही. म्हणून एक लक्षामध्ये घेतलं पाहिजे आपण की आपण स्वतःच्या पायावर उभं राहत असताना आपला व्यवसाय सुरू करत असताना या ठिकाणी आपण माणसं जोडली पाहिजे, माणसं जोडण्याचा व्यवसाय आपण केला पाहिजे. कारण सर्वसाधारणपणे आजही आपण जर पाहिलं तरी ठराविक मंडळी आज सगळे आपल्याला समोर दिसते, काही ठराविक प्राध्यापक या ठिकाणी आपल्याला दिसते. प्राध्यापक आहे, गायकवाड सर आहे, प्राध्यापक सर आहे, फार मोठी संघटना त्यांनी चालवलेली आहे. तिकडे उत्तमराव कुलकर्णी आहे. ही मंडळी जी आहे कमी झाली आणि कमी आहे, संख्येनं कमी आहे, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा जेवढा म्हणजे एकीच अशा प्रकारचा संघर्षाची जी आहे ना ती अजून काही झालेली नाही, ती झाली पाहिजे असं मला वाटतं. कारण आपण काही ठराविक वेळेला एकत्र येतो आणि नंतर संघर्ष सुरू झालाय, पुढे झाला की कोणी पुढे पळायचं, कोणी पुढे पळायचं आणि मग कुठेच पोहोचत नाही अशा प्रकारची परिस्थिती आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून राजकीय दृष्ट्या आपली कोणीही दखल घेत नाही याचं आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. काय आहे चित्र आपल्याला का बाकी आपण छत्रपती संभाजीनगरचा किती आपल्या नगरसेवक निवडून आले बघ, ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा काही तेवढं चांगलं चित्र आहे अशाच काही भाग नाही, कुठेच नाही. मग हा जो काही प्रकार आहे याच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी बसलेल्या सगळ्या आता ज्या नवीन तरुण अशा प्रकारच्या सगळ्या मंडळीने विचार करायला हवा की आपण आता कसं पुढे कसं जायचंय, कशा प्रकारे आपण या म्हणजे राजकारणामध्ये प्रवेश करायचा आहे. शिक्षणामध्ये सुद्धा मला मी शिक्षकच होतो त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही, पण शिक्षणामध्ये सुद्धा आता फार मोठी गुन्हे निर्माण झाली. तुम्ही शिकायला लागला आणि संधी संपत आहे, प्रायव्हेटायझेशन फार मोठ्या प्रमाणात होऊ लागलेलं आहे. ते नाही तुम्हाला सविशेष सांगा ना, कंपन्यामध्ये आता माझा अनुभव मी सांगतो की आपली मुलं जर गेली आणि ती जर समजा कळली की कोण आहे अजूनही तुम्हाला नकार देतात असं माझं ठाम म्हणणं. काही कोणाचं काही अडचण असेल तर सांगू शकतो. म्हणून एक लक्षामध्ये घ्या की आपण आता आपली योग्यता जेवढी वाढवता येते तेवढी वाढवा आणि निरनिराळ्या प्रकारचे व्यवसाय
तर जसं आम्हाला सुरू केलं अशा प्रकारे आपण करावा अशा प्रकारची एक इच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आज मला तुम्ही सर्वांनी संधी दिली, मला फार मोठा आनंद वाटला. पाहिलं मी सगळे चित्र आल्यानंतर की या ठिकाणी वेगवेगळ्या अनेक महापुरुषांची नावं लावलेले महापुरुष आहेत सगळे, नाही का? तो किती हजर राहिले सांगा. अहो, आपली माणसं तुम्ही बोलवा, त्यांचा तुम्ही सत्कार करा, त्यांना तुम्ही प्रेरणा द्या. आपण असं केलं पाहिजे. सगळे उसने जर आणले ना तर ते आपल्या उपयोगाचे होत नाही, तेही आपण लक्षामध्ये घेतलं. आणि म्हणून की या ठिकाणी मला फार मोठा आनंद झाला. आपल्या सर्वांना आणि मला बोलण्याची संधी दिली. पुन्हा एकदा तिरुपती प्रिंटर्सला शुभेच्छा देतो. त्याची छान प्रगती होवो आणि त्याचं अनुकरण आणि अनेक जणांनी करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय व्यासपीठावरील सर्व समाजातील आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित अतिशय उत्साही वातावरण संपन्न होत असलेला आजचा हा तिरुपती प्रेमचा भव्याचा शुभारंभ सोहळा. आणि या सोहळ्यासाठी खरं तर सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे. मी देखील लवची सार्वजनिक विकास परिषदेच्या वतीने माझ्या मानकर परिवाराच्या वतीनं तिरुपती प्रिंट्स आणि या संकल्पनेचे सर्व धनगे परिवार या सर्वांना या व्यावसायिक वाटचालीसाठी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. यांचा तिरुपती प्रिंटचा हा व्यवसाय अधिकाधिक वृद्धिंगत हो याच मी साईबाबाच्या वतीने देखील प्रार्थना करतो. आणि परत एकदा या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.